युनिक कोचिंग क्लासेस या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण फायनान्शियल प्लॅनिंग या पाठाचा प्रॅक्टिस सेट 4.3 शिकणार आहोत मित्रांनो। तर 4.3 शिकण्यापूर्वी आपल्याला ह्या संकल्पनाची माहिती करून घेणे आवश्यक आहे। तर त्यामधील पहिली संकल्पना म्हणजे काय? कॅपिटल म्हणजे काय असते? भांडवल। तर मित्रांनो, कॅपिटल किंवा भांडवल म्हणजे काय? एखादा नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी जो सुरुवातीला येणारा खर्च असतो तो खर्च म्हणजे काय? कॅपिटल किंवा भांडवल। जर एखादा व्यवसाय लहान असेल तर एकाच व्यक्ती सुरुवात करतो तर तो एकच व्यक्ती म्हणजे त्या व्यवसायाचा मालक असतो। जर एखाद्या व्यवसायाचा एकच व्यक्ती मालक असेल त्याला काय म्हणायचं? प्रोप्रायटर। एखादा मोठा व्यवसाय चालू करण्यासाठी एकाच व्यक्तीकडे तेवढे भांडवल असणार नाही, तर तो व्यक्ती आणि त्याचा मित्र असेल किंवा कोणी ओळखीचा असेल तर ते 2-3 व्यक्ती एकत्र येऊन तो व्यवसाय चालू करत असतील तर तो चालू करण्यात येणारा व्यवसाय म्हणजे काय? पार्टनरशिप मध्ये चालू केलेला व्यवसाय किंवा भागीदारीमध्ये चालू केलेला व्यवसाय। पण दुसरी संकल्पना मित्रांनो आहे शेअर्स। तर शेअर्स म्हणजे काय? एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी समजा या ठिकाणी 100 कोटी रुपये खर्च येत असेल तर मित्रांनो 100 कोटी रुपये हे एकाच व्यक्तीकडे असणार नाही किंवा त्याच्या ओळखीच्या 4-5 जणांकडे मिळून 100 कोटी होणार नाहीत मित्रांनो। तर ह्या 100 कोटी रुपये येणाऱ्या खर्चाचे समान भाग केले जातात आणि समान भाग म्हणजेच काय असतात? शेअर्स। तर मित्रांनो, या ठिकाणी शेअर्स म्हणजे काय? तर भांडवलाचे छोटेसे समान भाग म्हणजेच काय असतील? शेअर्स। कॅपिटलचे समान भाग म्हणजेच काय असतील? शेअर्स। कॅपिटलचे लहान समान भाग म्हणजेच काय असतील मित्रांनो? शेअर्स। समजा ह्या ठिकाणी एखादी कंपनी उभा करण्यासाठी 100 रुपये खर्च येत असेल तर 100 रुपये येणारा खर्च एकाच व्यक्तीकडे एवढे कॅपिटल असणार नाही। तर मित्रांनो, ह्या 100 रुपयाचे लहान समान भाग केले जातात आणि तेच लहान समान भाग म्हणजे काय असतील? शेअर्स। ह्या 100 रुपयाचे लहान समान भाग म्हणजे 20 रुपये, पुन्हा दुसरा भाग 20 रुपये, तिसरा भाग 20 रुपये, चौथा भाग 20 रुपये, पाचवा भाग 20 रुपये। तर ह्या 100 रुपयाचे समान भाग किती मित्रांनो? 1, 2, 3, 4, 5। तर ही कंपनी उभा करण्यासाठी या ठिकाणी हे 5 शेअर तयार झालेले आहेत मित्रांनो। ही कंपनी उभा करण्यासाठी येणाऱ्या खर्चाचे समान भाग केलेले आहेत आणि समान भाग म्हणजेच काय असतील? शेअर्स। तर मित्रांनो, ह्या कंपनीचा एक शेअर किती रुपयाचा सांगा या ठिकाणी? 20 रुपयाचा। तर ह्या कंपनीचा एक शेअर 20 रुपयाचा म्हणजे जे शेअरची सुरुवातीची किंमत असते ते सुरुवातीची किंमत बदलणार नाही। तर मित्रांनो, शेअर्स म्हणजे काय? तर शेअर्स म्हणजे काय? कॅपिटलचा लहानसा समान भाग म्हणजे काय? शेअर्स। म्हणजे 100 रुपये म्हणजे काय असेल? कॅपिटल आणि 20 रुपयाचे समान भाग मित्रांनो पडलेले आहेत बघा, तर ते म्हणजे काय असतील? त्या कंपनीचे शेअर्स असतील। यामधील तिसरी संकल्पना कोणती आहे? शेअर्स होल्डर। तर जो व्यक्ती शेअर घेतो तो म्हणजे काय? शेअर्स होल्डर। म्हणजे शेअर्स होल्डर म्हणजे काय? त्या शेअरचा मालक। शेअरचा मालक म्हणजेच काय? शेअर्स होल्डर हे मित्रांनो। म्हणजे हे जे शेअर्स कोणी घेतलेले असेल ते शेअर्सचा मालक म्हणजे काय असेल? शेअर होल्डर। पुन्हा ठिकाणी पुढची संकल्पना कोणती आहे? स्टॉक एक्सचेंज। तर मित्रांनो, स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी शेअरची खरेदी विक्री केली जाते। उदाहरणामध्ये आपल्याला सोनं किंवा चांदी घ्यायची असेल तर काय करता आपण? जे चांदीचं किंवा सोन्याचं मार्केट आहे त्या ठिकाणी आपण काय करता? खरेदी किंवा विक्री करण्यासाठी जाता। उदाहरणामध्ये आपल्याला कपडे घ्यायचे असेल तर आपण काय करता? कपड्याचं जे मार्केट आहे तर त्या ठिकाणी आपण काय करता? कपड्याची खरेदी विक्री करता। तर तशाच प्रकारे ज्या ठिकाणी काय होते मित्रांनो? शेअरची खरेदी विक्री केली जाते ते म्हणजे काय? स्टॉक एक्सचेंज मार्केट। तर हे कुठे आहे मित्रांनो? मुंबई या ठिकाणी आहे मित्रांनो। तर स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय? ज्या ठिकाणी शेअरची खरेदी विक्री होते। इतर कोणत्याही ठिकाणी शेअरची खरेदी विक्री होणार नाही, तर स्टॉक एक्सचेंज मार्केटलाच मित्रांनो शेअरची खरेदी विक्री होते। त्याच्या पुढील संकल्पना कोणती आहे? फेस व्हॅल्यू आणि काय आहे? मार्केट व्हॅल्यू। मित्रांनो, फेस व्हॅल्यू म्हणजे काय? दर्शनी किंमत आणि मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय? बाजारभाव। तर या दोन किमती अतिशय महत्वाच्या आहेत मित्रांनो। शेअर्सला दोन किमती असतात। पहिली किंमत म्हणजे काय? फेस व्हॅल्यू आणि दुसरी किंमत म्हणजे काय? मार्केट व्हॅल्यू। तर मित्रांनो, फेस व्हॅल्यू म्हणजे काय? दर्शनी किंमत। दर्शनी किंमत आणि मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय? बाजारभाव।
तर मित्रांनो या ठिकाणी अतिशय महत्वाची संकल्पना आहे बघा. शेअर्सला दोन किमती असतात. पहिली किंमत म्हणजे काय, फेस व्हॅल्यू, आणि दुसरी किंमत म्हणजे काय, मार्केट व्हॅल्यू. मित्रांनो फेस व्हॅल्यू म्हणजे काय, त्या शेअरची फेस व्हॅल्यू कधीही बदलत नाही. म्हणजे फेस व्हॅल्यू म्हणजे काय, तर त्या शेअरची सुरुवातीची किंमत, कंपनी सुरू होण्यासाठी जे भांडवलाचे समान भाग पडलेले आहेत ते म्हणजे काय असतील, शेअर. आणि सुरुवातीची जे शेअरची किंमत असते ते म्हणजे काय मित्रांनो, फेस व्हॅल्यू. आणि फेस व्हॅल्यू कधीही बदलत नाही, कधीही बदलत नाही. आणि शेअरची मार्केट व्हॅल्यू जी किंमत असते ती बदलत असते. म्हणजे कशा प्रकारे बदलते मित्रांनो, या कंपनीचे सुरुवातीला 5 शेअर झालेले आहेत मित्रांनो, तर त्या शेअरच्या संख्येत कोणताही बदल होणार नाही. आणि शेअरची सुरुवातीची किंमत म्हणजे काय असते, फेस व्हॅल्यू असते. आणि ते किती रुपये, 20 रुपये. जर कंपनी चांगल्या प्रकारे नफा कमवत असेल तर मित्रांनो बाजारामध्ये ह्या कंपनीचा शेअर्स घेण्यासाठी जास्तीत जास्त लोक येतील. आणि शेअरची संख्या कशी आहे, समान आहे. म्हणजे शेअरची संख्या बदलत नाही, शेअरची संख्या तेवढीच आहे, पण लोकांची संख्या ह्या शेअर घेण्याविषयी काय झालेली आहे, वाढलेली आहे. म्हणजे उदाहरणामध्ये एखाद्या वस्तूची किंमत कधी वाढते किंवा कधी कमी होते मित्रांनो, तर वस्तूला घ्यायला लोक जास्त असतील आणि वस्तूचा पुरवठा कमी असेल. म्हणजे वस्तूची संख्या कायम असेल, म्हणजे बदलणार नाही, तेवढीच असेल बघा. पण वस्तू घेणाऱ्या लोकांची संख्या जर वाढत असेल तर त्या वस्तूची किंमत काय होते, वाढते. आणि जर एखाद्या वस्तूची किंमत कमी कधी होते, जर घेणाऱ्या लोकांची संख्या कमी असेल आणि ह्या वस्तू काय असतील, जास्त प्रमाणात असतील, तर त्या वस्तूची किंमत काय होते, कमी होते. तर उदाहरणामध्ये सांगायचं असेल तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीच्या शेअरची संख्या बदलत नाही. सुरुवातीची किंमत म्हणजे काय, दर्शनी किंमत बदलत नाही. ही कंपनी नफा कमावत असेल मित्रांनो, तर ह्या कंपनीच्या शेअरला मागणी जास्त येईल. आणि मागणी जास्त आली म्हणजे ह्या शेअरची काय, या ठिकाणी ह्या शेअरच्या किमतीमध्ये काय होईल, वाढ होईल. तर शेअरची जे खरेदी विक्री होते मित्रांनो, ती मार्केट व्हॅल्यू या किमतीवर केली जाते. आणि मार्केट व्हॅल्यू काय होते, बदलत जाते. जर कंपनी नफा कमवत असेल तर जास्तीत जास्त लोक त्या कंपनीचा शेअर घेण्यासाठी बाजारामध्ये येतील मित्रांनो, त्यामुळे त्या शेअरची किंमत काय होते, वाढणार आहे. जर ती कंपनी तोट्यामध्ये जात असेल किंवा लॉस मध्ये जात असेल तर त्या कंपनीचे शेअर्स कोणीही घेणार नाहीत. त्यामुळे त्या कंपनीचे शेअर्स जास्त आणि घेणाऱ्या लोकांची संख्या काय असेल, कमी असेल, तर त्या कंपनी शेअर्स पडतील मित्रांनो. आणि त्या कंपनीचे शेअर्स काय असतील, म्हणजे पहिले घेतला किती रुपयाला, 20 रुपयाला. जर नफा होत असेल मित्रांनो तर ह्या 20 रुपयांना काय होते, किंमत वाढत जाईल बघा. म्हणजे 30 रुपये होईल, 31 रुपये होईल, 32 रुपये होईल. पण ही कंपनी जर लॉस मध्ये गेली मित्रांनो, सुरुवातीची रक्कम किती रुपये, 20 रुपये. जर ही कंपनी लॉस मध्ये गेली तर त्या 20 रुपयांचा शेअर कोणी घेणार नाही, तर कोणी 15 रुपयाला घेईल, कोणी 10 रुपयाला घेईल. म्हणजे शेअरची किंमत काय झालेली आहे, कमी झालेली आहे. तर मित्रांनो अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे काय, शेअरची सुरुवातीची किंमत बदलत नाही. म्हणजे काय, फेस व्हॅल्यू. दुसरी किंमत कोणती आहे, मार्केट व्हॅल्यू. म्हणजेच काय, बाजारभाव. ही किंमत बदलत असते. आणि शेअरची खरेदी विक्री कोणत्या किमतीवर होते, तर बाजारभावावर किंवा मार्केट व्हॅल्यूवर होते मित्रांनो. शेअरची खरेदी विक्री म्हणजे शेअर हा परचेस आणि सेल हा फक्त कोणत्या किमतीवर होतो, तर काय होतो, मार्केट व्हॅल्यूवर मित्रांनो होतो. मित्रांनो ह्या पुढील संकल्पना आहे बघा, डिव्हिडंड. तर डिव्हिडंड म्हणजे काय, डिव्हिडंड म्हणजे काय मित्रांनो, लाभांश. तर मित्रांनो लाभांश म्हणजे काय, कंपनीला आर्थिक वर्षात होणारा नफा म्हणजे काय, डिव्हिडंड किंवा लाभांश. जर आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेऊन 1 वर्ष त्या कंपनीचे शेअर्स आपल्याकडे असतील आणि ती जर कंपनी नफ्यामध्ये असेल मित्रांनो, तर 1 वर्षाच्या नंतर आपल्याकडे जेवढे शेअर्स असतील त्या शेअरच्या बदल्यामध्ये आपल्याला नफा दिला जातो, तो म्हणजे काय, डिव्हिडंड किंवा लाभांश. आणि लाभांश हा कोणत्या किमतीवर काढला जातो मित्रांनो, तर लाभांश हा काय करतात मित्रांनो, फेस व्हॅल्यूवर काढला जातो. ही जोडी लक्षात ठेवा मित्रांनो. लाभांश ज्या ज्या ठिकाणी डिव्हिडंड शब्द आलेला आहे मित्रांनो, त्या ठिकाणी काय घ्यायचं, फेस व्हॅल्यू. म्हणजे लाभांश हा कोणत्या किमतीवर काढला जातो, तर लाभांश किंवा डिव्हिडंड हा
फेस व्हॅल्यूवर काढला जातो। ही जोडी अतिशय महत्वाची आहे, ही जोडी काय करा लक्षात राहू द्या बघा मित्रांनो। तर डिव्हिडंड आणि पुढची संकल्पना कोणती आहे, रेट ऑफ रिटर्न। आर म्हणजे काय, रेट ऑफ रिटर्न म्हणजे परताव्याचा दर, परताव्याचा दर। तर मित्रांनो आपल्या पेपरमध्ये 3 मार्काला गणित येऊ शकते बघा, परताव्याचा दर काढा किंवा फाइंड द रेट ऑफ रिटर्न। मग रेट ऑफ रिटर्न ही संकल्पना शिकण्यापूर्वी आपल्याला डिव्हिडंड काढता येणं महत्वाची गोष्ट आहे, डिव्हिडंड। तर डिव्हिडंड काढण्यासाठी डिव्हिडंड, तर मित्रांनो डिव्हिडंड हा कोणत्या किमतीवर काढला जातो, तर अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो। तर डिव्हिडंड हा फेस व्हॅल्यूवर काढला जातो। डिव्हिडंड बरोबर फेस व्हॅल्यू घ्यायचं मित्रांनो, सोबत काय घ्यायचं गुणाकारामध्ये, रेट ऑफ डिव्हिडंड, रेट ऑफ डिव्हिडंड। तर मित्रांनो हे काय सूत्र आहे मित्रांनो, म्हणजे लाभांश बरोबर दर्शनी किंमत गुणिले लाभांशाचा दर। ह्याच्या पुढे कोणतं सूत्र आहे बघा, रेट ऑफ रिटर्न। मग रेट ऑफ रिटर्न शिकण्यापूर्वी आपल्याला ह्या ठिकाणी टोटल इन्व्हेस्टमेंट, टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे एकूण गुंतवणूक, एकूण गुंतवणूक, एकूण गुंतवणूक। मित्रांनो टोटल इन्व्हेस्टमेंट समजून घेताना या ठिकाणी लक्षात ठेवा बघा, जर एखाद्या शेअरची मार्केट व्हॅल्यू किती रुपये, 50 रुपये, आणि असे आपण जर 2 शेअर्स खरेदी केल्या बघा, एका शेअरची मार्केट व्हॅल्यू 50 रुपये आहे आणि आपण जर 2 शेअर खरेदी केल्या बघा, तर आपल्या या ठिकाणी एकूण गुंतवणूक किती होईल बघा, शेअरची संख्या किती घेतल्या 2 आणि एका शेअरची किंमत किती आहे 50 रुपये, 50 100 म्हणजे 2 शेअरची किंमत काय असेल मित्रांनो 100 रुपये, किंवा 2 शेअर्स खरेदी करायला खर्च येईल मित्रांनो 100 रुपये। तर या ठिकाणी टोटल इन्व्हेस्टमेंट काढण्यासाठी सूत्र लक्षात ठेवा बघा, या ठिकाणी नंबर ऑफ शेअर्स, नंबर ऑफ शेअर्स, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू। तर टोटल इन्व्हेस्टमेंट काढण्यासाठी सूत्र लक्षात ठेवा बघा, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू, आणि डिव्हिडंड काढण्यासाठी सूत्र कोणतं आहे, फेस व्हॅल्यू इंटू रेट ऑफ डिव्हिडंड। तर मित्रांनो शेवटचं सूत्र कोणतं आहे, रेट ऑफ रिटर्न। तर रेट ऑफ रिटर्न ही संकल्पना शिकण्यासाठी रेट ऑफ रिटर्न म्हणजे काय, म्हणजे आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केल्यानंतर एका आर्थिक वर्षामध्ये जो कंपनीला नफा झालेला आहे तो नफा त्या शेअर्स होल्डरला मिळतो मित्रांनो। तर रेट ऑफ रिटर्न कोणत्या सूत्राद्वारे काढतात बघा, तर रेट ऑफ रिटर्न म्हणजे टोटल डिव्हिडंड, टोटल डिव्हिडंड इंटू 100 भागिले काय घ्यायचं मित्रांनो, टोटल इन्व्हेस्टमेंट, टोटल इन्व्हेस्टमेंट। तर हा बेसिकचा भाग होता मित्रांनो। तर मित्रांनो शेवटची संकल्पना कोणती असेल, कंपॅरिझन ऑफ मार्केट व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू। तर मित्रांनो कंपॅरिझन म्हणजे काय करायचं, तुलना करायचं, म्हणजे कोणती किंमत जास्त असेल कोणती किंमत कमी असेल तर शेअर आपला कसा असतो अशा प्रकारे लक्षात ठेवायचा मित्रांनो। तर त्यामधील 1 नंबर लक्षात ठेवा बघा, तर मार्केट व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यू पेक्षा जास्त असेल, तर मार्केट व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यू पेक्षा काय असेल मित्रांनो जास्त असेल, तर शेअर कसा असतो प्रीमियमला असतो, प्रीमियम म्हणजे अधिमूल्यावर आपला शेअर्स असतो मित्रांनो। तर मार्केट व्हॅल्यू कशी आहे, जास्त आहे, मार्केट व्हॅल्यू जास्त कुणापेक्षा, फेस व्हॅल्यू पेक्षा। मार्केट व्हॅल्यू किंवा बाजारभाव जास्त असेल तर शेअर कसा असेल, प्रीमियमला असेल। 2 नंबर मार्केट व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यू पेक्षा काय असेल, कमी। लक्षात ठेवायचं कसं, मार्केट व्हॅल्यू कशी आहे, कमी आहे, जर कमी असेल तर शेअर्स कसा असतो, डिस्काउंटला असतो मित्रांनो। डिस्काउंट म्हणजे काय, अवमूल्य। आणि जी शेवटी जी आहे बघा मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू दोन्ही काय असतील, बरोबर असतील मित्रांनो, तर शेअर्स कसा असेल, पार। पार म्हणजे काय घ्यायचं मित्रांनो, सममूल्य, म्हणजे दोघांची किंमत काय असेल मित्रांनो, सारखी असेल। तर ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं कसं, फक्त मार्केट व्हॅल्यूला पकडायचं, मार्केट व्हॅल्यू काय असेल, जास्त असेल, मार्केट व्हॅल्यू जर जास्त असेल तर मार्केट व्हॅल्यू काय असेल, जास्त, तर शेअर कसा आपला प्रीमियम असेल। तर मार्केट व्हॅल्यू काय असेल, कमी असेल, मार्केट व्हॅल्यू काय असेल, कमी असेल, तर शेअर कसा आपला डिस्काउंट असेल मित्रांनो। आणि मार्केट व्हॅल्यू ही बरोबर असेल तर शेअर आपला कसा असेल, पार किंवा सममूल्य असेल। तर मित्रांनो ह्या ठिकाणी 4.3 च्या बेसिक संकल्पना पूर्ण संपलेल्या आहेत बघा। आपला 4.3 मधील गणित घेण्यासाठी कोणती अडचण येणार नाही। मार्केट व्हॅल्यू जास्त असेल तर शेअर कसा असेल, प्रीमियम असेल, मार्केट व्हॅल्यू कमी असेल तर शेअर का असेल, डिस्काउंटला।
आणि मार्केट व्हॅल्यू जर बरोबर असेल तर शेअर्स कसा आहे मित्रांनो, पारला. तर मित्रांनो प्रश्न असा येईल, कंप्लीट द फॉलोइंग टेबल, म्हणजे खालील टेबल पूर्ण करा. या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय, बाजार भाव. बाजार भाव. शेअर इज ऍट म्हणजे काय, शेअरची स्थिती काय असेल, स्टेटस काय असेल. पुन्हा फेस व्हॅल्यू म्हणजे काय, दर्शनी किंमत. दर्शनी किंमत. तर मित्रांनो मार्केट व्हॅल्यू 10 रुपये. शेअर इज ऍट प्रीमियम. तर ह्या ठिकाणी प्रीमियम शब्द असेल तर प्रीमियम कधी शेअर्स असतो बघा, जेव्हा मार्केट व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यू पेक्षा कशी असते, जास्त. जर मार्केट व्हॅल्यू जास्त असेल तर शब्द कोणता आलेला आहे, प्रीमियम. तर ह्या ठिकाणी प्रीमियम शब्द आलेला आहे म्हणजे काय, मार्केट व्हॅल्यू ही काय असेल, जास्त. किती रुपयाने बघा, 5 रुपयाने. तर ह्या ठिकाणी समजून घ्या बघा, ही मार्केट व्हॅल्यू, पुन्हा शब्द कोणता आलेला आहे, प्रीमियम, आणि ही काय आहे, फेस व्हॅल्यू. तर मित्रांनो मार्केट व्हॅल्यू 10 रुपये दिलेली आहे, प्रीमियम किती आहे, 5 रुपये. तर प्रीमियम शब्द असेल तर मार्केट व्हॅल्यू नेहमी काय असते, जास्त. प्रीमियम शब्द असेल तर मार्केट व्हॅल्यू कशी असते, जास्त. म्हणजे 10 रुपये काय असतील, जास्त असतील. मग 10 रुपये जर जास्त असतील, मार्केट व्हॅल्यू जर जास्त असेल मित्रांनो, तर फेस व्हॅल्यू काय पाहिजे, कमी पाहिजे. मग कमी करायचं म्हणलं, 10 रुपयातून 5 रुपये करायचे, कमी करायचे. तर मित्रांनो 10 रुपयातून 5 रुपये कमी करा, उरले किती, 5 रुपये. म्हणजे 10 - 5 म्हणजेच काय आलेलं आहे, 5. तर ह्या प्रश्नाचं पहिलं उत्तर काय मित्रांनो, 5. बघा मित्रांनो व्हेरीफाय होते का, मार्केट व्हॅल्यू एखाद्या शेअरची मार्केट व्हॅल्यू 10 रुपये आहे, फेस व्हॅल्यू किती रुपये आहे, 5 रुपये. म्हणजे मार्केट व्हॅल्यू जास्त असेल तर शेअर्स आपला कसा असेल, प्रीमियमला असेल. तर ह्या ठिकाणी दुसरा प्रश्न बघा, तर शेअर्सची स्थिती कशी आहे, पार, आणि फेस व्हॅल्यू किती आहे, 7 रुपये. जर फेस व्हॅल्यू 7 असेल, स्थिती कशी आहे, पार. पार म्हणजे काय, दोन्ही किमती जेव्हा सारख्या असतील, इक्वल असतील, तेव्हा शेअर्स कसा असतो, पारला असतो बघा. म्हणजे पार म्हणजे काय, दोन्ही किमती सारख्या. जर फेस व्हॅल्यू 7 रुपये असेल तर मार्केट व्हॅल्यू सुद्धा काय असेल, 7 रुपये. मित्रांनो या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू किती म्हणलेला आहे, 17 रुपये. मार्केट व्हॅल्यू किती म्हणलेला आहे, 17 रुपये. आणि फेस व्हॅल्यू किती म्हणलेला आहे, 20 रुपये. फेस व्हॅल्यू किती म्हणलेला आहे, 20. या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू कशी आहे मित्रांनो, जास्त आहे, कमी आहे की बरोबर. जर जास्त असेल तर शेअर्स आपला कसा असेल, प्रीमियम असेल. जर कमी असेल तर शेअर्स कसा असेल, डिस्काउंटला. आणि दोन्ही किमती बरोबर असतील तर शेअर कसा सांगा बरं, पारला. तर मित्रांनो मार्केट व्हॅल्यू कशी आहे, तर कमी आहे. मार्केट व्हॅल्यू ही कशी आहे मित्रांनो, कमी आहे. आणि मार्केट व्हॅल्यू जेव्हा कमी असते तेव्हा शेअर कसा असतो आपला, डिस्काउंटला. या ठिकाणी लिहायचं डिस्काउंट. आणि डिस्काउंट किती रुपयानं, तर फेस व्हॅल्यू 20 रुपये आहे, मार्केट व्हॅल्यू किती रुपये आहे, 17 रुपये आहे. दोघातला फरक म्हणजे 3 रुपये. 20 - 17 किती आलेला आहे, 3 रुपये. म्हणजे 3 रुपयानं डिस्काउंटला आपल्याला शेअर्स मिळणार आहे, किंवा 3 रुपयाने डिस्काउंटला शेअर्स मित्रांनो आहे. प्रश्न चौथा बघा मित्रांनो, मार्केट व्हॅल्यू किती आहे, 50 रुपये. शब्द कोणता आलेला आहे, डिस्काउंट. म्हणजे आपला शेअर्स कसा आहे, डिस्काउंट वर चालत आहे मित्रांनो. आणि किती रुपयाने, 10 रुपयाने. तर मित्रांनो लक्षात ठेवा, या ठिकाणी डिस्काउंट शब्द आलेला आहे. डिस्काउंट कधी येतो बघा, जेव्हा मार्केट व्हॅल्यू कशी असते, कमी असते. मार्केट व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यू पेक्षा कसं असते, कमी असते. आणि कमी किती रुपयाने म्हणलेला आहे, 10 रुपयाने म्हणलेला आहे. तर ह्या ठिकाणी लक्षात ठेवा बघा, डिस्काउंट शब्द असेल तर मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू काय असते, कमी असते. कमी कशी असते, कमी असते. तर मार्केट व्हॅल्यू जर 50 रुपये मित्रांनो या ठिकाणी लिहिल्याच्या नंतर फेस व्हॅल्यू काय असेल, जास्त असेल. 50 पेक्षा काही पण असो, जास्त आहे बघा. जास्त किती रुपयाने आहे, 10 रुपयाने. तर ह्या ठिकाणी काय टाकायचं, हे 50 आणि डिस्काउंट किती रुपयाला आहे, 10 रुपयाला. म्हणजे काय घ्यायचं, 50 आणि 10 60. दोघांची बेरीज मित्रांनो करायचं. आणि ह्या ठिकाणी अंक आपल्याला कोणता आलेला आहे, 60. तर अशा प्रकारे मित्रांनो प्रत्येक गणित काय करा, व्हेरीफाय करा. तर जेव्हा मार्केट व्हॅल्यू 10 रुपये होती आणि फेस व्हॅल्यू किती रुपये होती, 5 रुपये. मार्केट व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यू पेक्षा कशी आहे, जास्त आहे. तर शेअर्स आपला कसा असेल, प्रीमियम असेल बघा. मार्केट व्हॅल्यू कशी असेल, जास्त असेल तर शेअर्स कसा आपला, प्रीमियम असेल बघा. किती रुपयानं, 5 रुपयानं. पुन्हा जर पार शब्द असेल तर दोन्ही किमती कशा असतील, सारख्या असतील. पार शब्द आलेला आहे, दोन्ही किमती कशा आहेत मित्रांनो, सारख्या आहेत बघा. पुन्हा डिस्काउंट शब्द आलेला आहे बघा. डिस्काउंट कधी असतो, जेव्हा मार्केट व्हॅल्यू काय असेल, कमी असेल. कमी मार्केट व्हॅल्यू ही कमी असेल कोणापेक्षा, फेस व्हॅल्यू पेक्षा. तेव्हा शब्द कोणता येतो, डिस्काउंट. तर डिस्काउंट काय म्हणलेला आहे, 3 रुपयानं. तर मार्केट व्हॅल्यू ही कमी आहे का, 20 रुपयापेक्षा आहे मित्रांनो. मार्केट व्हॅल्यू कशी आहे, कमी आहे मित्रांनो. त्यामुळे डिस्काउंट शब्द आलेला आहे. पुन्हा डिस्काउंट म्हणलेला आहे 10 रुपयानं. तर फेस व्हॅल्यू कशी असेल मित्रांनो, 60 रुपये. आणि मार्केट व्हॅल्यू किती आहे सांगा,
50 रुपये, तर 50 हे कसे आहेत 60 पेक्षा कमी आहेत, त्यामुळे काय आलेलं आहे डिस्काउंट शब्द आलेला आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे हे गणित आपल्याला सोडवायचे. तर मित्रांनो प्रॅक्टिस सेट 4.3 मधील हा पहिला प्रश्न, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. तर मित्रांनो हा टेबल आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर फेस व्हॅल्यू म्हणजे काय, दर्शनी किंमत, दर्शनी किंमत. शेअर इज आयटम म्हणजे काय, शेअरचा स्टेटस किंवा शेअरची स्थिती. आणि मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय, बाजार भाव, बाजार भाव. तर मित्रांनो आपल्याला 3 कंडिशन माहिती आहेत बघा. म्हणजे कोणती, पहिली मार्केट व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यू पेक्षा कशी असते जास्त, तेव्हा शेअर कसा असतो आपला प्रीमियम मित्रांनो. पुन्हा मार्केट व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यू पेक्षा कशी असते कमी असते, तेव्हा शेअर्स आपला कसा असते डिस्काउंटला. आणि दोन्ही किमती जर समान असतील किंवा सारखे असतील किंवा इक्वल असतील मित्रांनो, तर शेअर्स कसा असतो आपला पार. तर ह्या कंडिशन आपल्याला तिन्ही माहित आहेत. जेव्हा मार्केट व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यू पेक्षा जास्त असेल तेव्हा शेअर्स आपला कसा असतो प्रीमियमला असतो. पुन्हा मार्केट व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यू पेक्षा कशी असतो कमी असेल, कमी, तेव्हा शेअर्स का असतील डिस्काउंटला. आणि मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू कशी असते इक्वल असेल तेव्हा शेअर्स कसा आपला पारला. तर मित्रांनो या ठिकाणी काय म्हणलेलं आहे बघा, शब्द कोणता आलेला आहे पार. तर पार या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो, दोन्ही किमती समान असतील. दोन्ही किमती समान असतील म्हणजे फेस व्हॅल्यू सुद्धा 100 रुपये आणि मार्केट व्हॅल्यू सुद्धा किती रुपये 100 रुपये, तर आपला शेअर कसा मित्रांनो पारला. तर या ठिकाणी उत्तर किती आलेलं आपलं 100 रुपये आलेलं आहे. पुढील प्रश्न बघा. तर मार्केट व्हॅल्यू 575 रुपये आणि शेअर कसा आहे प्रीमियम आहे बघा. म्हणजे प्रीमियम शब्द कधी येतो बघा, जेव्हा मार्केट व्हॅल्यू जास्त असेल मित्रांनो. या ठिकाणी माहिती आहे बघा, प्रीमियम शब्द कधी येतो जेव्हा मार्केट व्हॅल्यू ही काय असते जास्त असते. म्हणजे 575 ही किंमत काय मार्केट व्हॅल्यूची आहे, ही 575 किंमत काय पाहिजे जास्ती पाहिजे. कोणापेक्षा, फेस व्हॅल्यू पेक्षा. 575 जर मार्केट व्हॅल्यू मित्रांनो असेल बघा, मार्केट व्हॅल्यू काय असते जास्त असते, मग कोणापेक्षा फेस व्हॅल्यू पेक्षा. म्हणजे ह्या ठिकाणी 575 पेक्षा कोणती किंमत काय येईल लहान किंमत येईल मित्रांनो, 575 पेक्षा लहान किंमत येईल. तर या ठिकाणी बघूत बघा, मार्केट व्हॅल्यू किती 575, ह्या ठिकाणी 575 पेक्षा किंमत लहान आहे मित्रांनो. तर लहान किती रुपयाने बघा, प्रीमियम किती म्हणलंय 500 रुपये. म्हणजे याचा असा अर्थ बघा, फेस व्हॅल्यू पेक्षा 500 रुपयानं मार्केट व्हॅल्यू जास्त आहे. फेस व्हॅल्यू पेक्षा 500 रुपयानं मार्केट व्हॅल्यू कशी आहे जास्त आहे मित्रांनो. जर मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय घ्यायचं, मार्केट व्हॅल्यू पुन्हा फेस व्हॅल्यू, शब्द कोणता आहे प्रीमियम शब्द आहे बघा. म्हणजे मार्केट व्हॅल्यू कशी आहे जास्त आहे. मग 575 रुपये जर जास्त असतील आणि फेस व्हॅल्यू आपला काय घ्यायचं 575 पेक्षा कमी घ्यायचंय, पण कमी घ्यायचं किती, त्या 575 पेक्षा 500 रुपयाने कमी घ्यायचं. म्हणजे -500 करा बघा, शिल्लक किती उरलेलं आहे 75. तरी 75 म्हणजे काय फेस व्हॅल्यू आलेली आहे मित्रांनो. बघा कंडिशन लागू होते का, जेव्हा मार्केट व्हॅल्यू ही जास्त असेल तेव्हा शेअर कसा आपला प्रीमियम असेल बघा. बघा बरं, मार्केट व्हॅल्यू जास्त आहे का 575 मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू किती आहे 75 रुपये. तर मार्केट व्हॅल्यू कशी आहे जास्त आहे म्हणजे शेअर्स आपला कसा आहे प्रीमियमला आहे मित्रांनो. पुढील गणित बघा, फेस व्हॅल्यू किती आहे 10 रुपये आणि मार्केट व्हॅल्यू किती आहे 5 रुपये. ह्या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू कशी आहे जर जास्त असेल तर शब्द काय घ्यायचा प्रीमियम घ्यायचा. मार्केट व्हॅल्यू कमी असेल तर काय येईल डिस्काउंट येईल. आणि मार्केट व्हॅल्यू कशी असेल सारखी असेल काय येईल पार. तर मित्रांनो या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू बघायचं फेस व्हॅल्यू पेक्षा कमी आहे का जास्त आहे का बरोबर आहे. तर मार्केट व्हॅल्यू ही ह्या फेस व्हॅल्यू पेक्षा कशी आहे कमी आहे. कमी असेल तर काय बघा ठिकाणी डिस्काउंटला. आणि डिस्काउंट म्हणजे किती रुपये बघा 10 रुपयातून 5 रुपये मायनस करा, उरले किती 5 रुपये. म्हणजे डिस्काउंटला 5 रुपयाला असेल. शेअर्स हा डिस्काउंटला किती रुपयाला मित्रांनो 5 रुपयाला असेल. अशा प्रकारचा प्रश्न संपलेला आहे. फक्त प्रश्न बघा, मिस्टर अमोल परचेस 50 शेअर्स. म्हणजे मिस्टर अमोलनं काय केलेलं आहे 50 शेअर्स खरेदी केलेले आहे. ऑफ फेस व्हॅल्यू किती रुपये आहे 100 रुपये आहे. देन मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर्स वॉज 80 रुपीज. प्रश्न काय म्हणला मित्रांनो, अमोलने 50 शेअर्स खरेदी केलेले आहेत बघा, त्या शेअरची फेस व्हॅल्यू किती आहे 100 रुपये आहे. पुन्हा मार्केट व्हॅल्यू किती आहे बघा 80 रुपये होती. पुन्हा
कंपनी हॅड गिवन 20% डिव्हिडंड, म्हणजे डिव्हिडंड म्हणजे काय असतो, लाभांश. लाभांश म्हणजे काय, नफा असतो मित्रांनो. फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, म्हणजे पूर्णपणे सविस्तर प्रश्न समजून घ्यायचा असेल तर प्रश्न काय म्हणलेला आहे बघा मित्रांनो. अमोल या व्यक्तीने 100 रुपये फेस व्हॅल्यू आणि 80 रुपये मार्केट व्हॅल्यू असताना 50 शेअर्स खरेदी केले होते. म्हणजे 80 रुपये मार्केट व्हॅल्यू म्हणजे बाजारभाव 80 रुपये असताना 50 शेअर्स खरेदी केले आहेत मित्रांनो. पुन्हा त्या कंपनीनं 20% डिव्हिडंड दिलेला आहे. तर शेवटी आपल्याला काय करायला सांगितले, रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, परताव्याचा दर काढायचा मित्रांनो. म्हणजे किती टक्के फायदा मिळालेला आहे ते आपल्याला काढायचं मित्रांनो. तर शेअरची संख्या बघा, ही जी 50 जी आहे ती काय शेअरची संख्या. तर ह्या ठिकाणी लिहायचं नंबर ऑफ शेअर्स. नंबर ऑफ शेअर्स तर किती मित्रांनो 50. पुन्हा फेस व्हॅल्यू ऑफ 1 शेअर किती आहे 100 रुपये. फेस व्हॅल्यू किती मित्रांनो 100 रुपये. पुन्हा मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर्स वॉज 80 रुपीज, म्हणजे मार्केट व्हॅल्यू किती रुपये आहे 80 रुपये आलेली आहे बघा. पुन्हा कंपनी हॅड गिवन 20% डिव्हिडंड, म्हणजे डिव्हिडंड बघा टक्के आलं. टक्के म्हणजे काय घ्यायचं, रेट ऑफ डिव्हिडंड. काय घ्यायचं मित्रांनो, रेट ऑफ डिव्हिडंड. रेट ऑफ डिव्हिडंड किती टक्के आहे 20% आहे मित्रांनो. तर आपल्याला काय करायला सांगितलं बघा, रेट ऑफ रिटर्न. तर रेट ऑफ रिटर्न काढायचं म्हणलं मित्रांनो, रेट ऑफ रिटर्नचं काय करा या ठिकाणी सूत्र लक्षात ठेवा बघा. ठिकाणी रेट ऑफ रिटर्न काढायचं म्हणलं, रेट ऑफ रिटर्न सूत्र कसं आहे बघा मित्रांनो. सुरुवातीला टोटल डिव्हिडंड इंटू 100 भागिले टोटल इन्व्हेस्टमेंट. तर मित्रांनो सुरुवातीला टोटल डिव्हिडंड काढावा लागतो, पुन्हा टोटल इन्व्हेस्टमेंट काढावी लागते आणि पुन्हा या सूत्रात किमती ठेवायच्या आणि उत्तर काढायचे मित्रांनो. तर टोटल डिव्हिडंड करण्यासाठी सुरुवातीला एका शेअरवर डिव्हिडंड काढा मित्रांनो. डिव्हिडंड तुम्हाला सांगितलं होतं बघा, डिव्हिडंड सोबत कोण येते मित्रांनो, डिव्हिडंड हा फेस व्हॅल्यूवर काढला जातो. डिव्हिडंड हा फेस व्हॅल्यूवर काढला जातो. ही जोडी लक्षात ठेवायची आहे मित्रांनो. डिव्हिडंड सुरुवातीला एका शेअरवर काढा मित्रांनो आणि पुन्हा काय करायचं, नंबर ऑफ शेअर्स न गुणायचं, म्हणजे काय होते एकूण शेअर्सवरला डिव्हिडंड येतो मित्रांनो. तर डिव्हिडंड करण्यासाठी काय करा, डिव्हिडंड बरोबर डिव्हिडंड हा कोणत्या किमतीवर काढला जातो, तर फेस व्हॅल्यूवर डिव्हिडंड काढला जातो आणि रेट ऑफ डिव्हिडंड. तर मित्रांनो सूत्र काय तयार होईल बघा. ठिकाणी डिव्हिडंड काढायचा असेल तर डिव्हिडंड हा दर्शनी किमतीवर फेस व्हॅल्यूवर काढला जातो इंटू रेट ऑफ डिव्हिडंड. तर ह्या ठिकाणी लक्षात ठेवा बघा. चला फेस व्हॅल्यू किती सांगा बरं 100 रुपये. या ठिकाणी काय करा 100 रुपये किंमत टाकायची इंटू रेट ऑफ डिव्हिडंड. रेट ऑफ डिव्हिडंड किती आहे 20%. या ठिकाणी 20 टाकायचं, टक्के काढायचं आणि त्याच्यावर काय लिहायचं भागिले 100. तर मित्रांनो हे 100 एक 100 आणि त्यातले छेदामध्ये 100 कमी झाले आहेत बघा. शिल्लक आहे फक्त 20 उरलेला आहे मित्रांनो. तर एका शेअरचा डिव्हिडंड किती आहे 20 रुपये. एका शेअरचा डिव्हिडंड किती आहे 20 रुपये. तर आपल्याला असे शेअर्स मित्रांनो किती सांगा बरं 50 शेअर्स आहेत बघा. मग 50 शेअरचा डिव्हिडंड काढण्यासाठी काय घ्यायचं, टोटल डिव्हिडंड. तर टोटल डिव्हिडंड काढायचं असेल मित्रांनो बघा, सुरुवातीला काय करा नंबर ऑफ शेअर्स इंटू एका शेअरचा काय घ्यायचा डिव्हिडंड. एका शेअरचा डिव्हिडंड ऑफ 1 शेअर. तर मित्रांनो नंबर ऑफ शेअर्स काय सांगा बरं 50, म्हणजे शेअरची संख्या 50 आहे आणि एका शेअरचा डिव्हिडंड किती आलेला आहे 20 रुपये आलेला आहे. तर दोघांचा काय करायचा मित्रांनो गुणाकार. तर 5 दोन्ही 10, हे 0 जशास तसा ते 0 जशास तसा. तर ह्या ठिकाणी मित्रांनो टोटल डिव्हिडंड जे आलेलं आहे 1000 आलेलं आहे बघा. म्हणजे टोटल डिव्हिडंड ह्या ठिकाणी निघालेलं आहे. आता काय करायचं मित्रांनो टोटल इन्व्हेस्टमेंट. तर काय करा इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक करायचं असेल तर शेअरची खरेदी विक्री कोणत्या किमतीवर होते, तर मार्केट व्हॅल्यूवर मित्रांनो. तर इन्व्हेस्टमेंट करता वेळेस काय करता बघा, आपण किती शेअर्स घेतल्या म्हणजे किती शेअर्स परचेस केले मित्रांनो. या ठिकाणी अमोलनं 50 शेअर्स परचेस केले. तर आणि परचेस म्हणजेच काय खरेदी करणे. शेअरची खरेदी विक्री काढायची असेल मित्रांनो मार्केट व्हॅल्यूवर काढली जाते. सुरुवातीला बेसिक मध्ये सांगितलं होतं बघा मित्रांनो. टोटल इन्व्हेस्टमेंट काढण्यासाठी काय करा नंबर ऑफ शेअर्स मित्रांनो.
काय करा, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू ऑफ वन शेअर. कशामुळे मित्रांनो, गुंतवणूक किंवा कशामुळे मित्रांनो, तर इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक हे करता वेळेस काय करा, मार्केट व्हॅल्यूचा वापर करायचा. का करायचा, कारण कोणतीही वस्तू किंवा शेअर्स खरेदी करताना मार्केट व्हॅल्यूचा वापर केला जातो मित्रांनो. तर बरोबरला बरोबर नंबर ऑफ शेअर्स किती मित्रांनो, 50 आहेत. ठीक आहे, इंटू मार्केट व्हॅल्यू ऑफ वन शेअर, मार्केट व्हॅल्यू किती मित्रांनो, 80 रुपये. तर या ठिकाणी काय टाकायचं, 80 मित्रांनो. तर काय करा, दोघांचा गुणाकार बघा, इथला शून्य पुन्हा ह्या ठिकाणचा शून्य जसा तसा 8×5 = 40. तर टोटल इन्व्हेस्टमेंट किती मित्रांनो, 4000 रुपये आलेले आहे बघा. टोटल डिव्हिडंड किती आहे, 1000. आपला काय सांगितले काढायला बघा, रेट ऑफ रिटर्न. तर ह्या ठिकाणी ह्या डायरेक्ट सूत्राचा वापर करू मित्रांनो. तर रेट ऑफ रिटर्न सूत्र कसं आहे बघा, रेट ऑफ रिटर्न बरोबर टोटल डिव्हिडंड इंटू 100 भागिले टोटल इन्व्हेस्टमेंट. तर मित्रांनो किंमत टाकून द्या बघा, रेट ऑफ रिटर्न बरोबर टोटल डिव्हिडंड किती आहे मित्रांनो, टोटल डिव्हिडंड 1000 आलेले आहे. 1000 ह्या ठिकाणी लिहायचं आहे मित्रांनो. पुन्हा पुढील 100 जशा तसे भागिले टोटल इन्व्हेस्टमेंट. टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे, 4000 रुपये. तर ह्या ठिकाणी काय टाकायचं मित्रांनो, 4000 रुपये. तर ह्या ठिकाणी क्रिया करता येईल. हे 3 शून्य कमी झाले, त्या ठिकाणचे 3 शून्य कमी झाले मित्रांनो. तर वरील शिल्लक किती आहे बघा, 1. पुढे किती आहे, 100. 100 1 100 भागिले 4 ला 4. जर 100 भागिले 4 असेल मित्रांनो, 4 1 4, 4 1 4, 4 2 8. त्या 10तून 8 उरलं किती, 2 शिल्लक मित्रांनो. किती बनले, 20 बनले बघा. 4 5 20, 1 25 25. म्हणजे ह्या ठिकाणी रेट ऑफ रिटर्न जे किती आलेला आहे, 25. रेट म्हणजे काय घ्यायचं, रेट हा शब्द असेल बघा, रेट ऑफ रिटर्न. तर रेट ऑफ रिटर्न शब्द आला म्हणजे रेट शब्दाला मी सोबत काय लावायचं, टक्के लावायचं. तर 25% हे आपले उत्तर आलेले आहे मित्रांनो. तर रेट ऑफ रिटर्न काढण्यासाठी आपला पेपरला 3 मार्काला गणित येऊ शकते मित्रांनो. रेट ऑफ रिटर्न काढण्यासाठी सूत्र वापरायचे मित्रांनो, टोटल डिव्हिडंड इंटू 100 भागिले टोटल इन्व्हेस्टमेंट. पहिल्यांदा टोटल डिव्हिडंड काढायचा असेल तर एका शेअरचा डिव्हिडंड काढायचा. म्हणजे असं काढल्या बघा, डिव्हिडंड एका शेअरचा डिव्हिडंड हा फेस व्हॅल्यू वर काढला जातो. सोबत काय घ्यायचं गुणाकारामध्ये, रेट ऑफ डिव्हिडंड. तर एका शेअरची फेस व्हॅल्यू किती आहे, 100 रुपये. 100 गुणिले जे रेट ऑफ डिव्हिडंड म्हणजे काय, 20 भागिले 100. हे 100 कटले मित्रांनो, शिल्लक कोणता, 20 रुपये. म्हणजे एका शेअरवर 20 रुपये नफा होत असेल मित्रांनो. तर टोटल डिव्हिडंड जे आहे मित्रांनो, नंबर ऑफ शेअर्स इंटू डिव्हिडंड ऑफ वन शेअर्स. म्हणजे शेअरची संख्या किती, 50 होती आणि एका शेअरवर नफा किती होता, 20 रुपये. जर दोघाचा गुणाकार केल्यानंतर काय मिळालेला आहे, 1000 रुपये डिव्हिडंड मिळालेला आहे, टोटल डिव्हिडंड. तर टोटल इन्व्हेस्टमेंट काढायचे असेल, जेवढे शेअर्स घेतल्या मित्रांनो आणि एका शेअरची काय घ्यायचा, बाजारभाव किंवा मार्केट व्हॅल्यू. कारण वस्तूची किंवा शेअरची खरेदी ही मार्केट व्हॅल्यूवर केली जाते. दोघाचा गुणाकार किती आलेला आहे, 4000. या ठिकाणी ही किंमत या सूत्रात टाका मित्रांनो. शेवटी किती आले, 25% उत्तर आलेलं आहे मित्रांनो. तिसरं गणित बघा, जोसेफ परचेस फॉलोविंग शेअर्स, फाइंड टोटल इन्व्हेस्टमेंट. म्हणजे मित्रांनो, जोसेफ या व्यक्तीने खालील शेअर्स खरेदी केले आहेत मित्रांनो. तर काय काय सांगितले बघा, फाइंड टोटल इन्व्हेस्टमेंट. म्हणून गुंतवणूक करायचं मित्रांनो. आणि एकूण गुंतवणूक म्हणजे काय, जोसेफनं शेअर्स घेण्यासाठी किती रक्कम गुंतवली आहे किंवा किती रक्कम खर्च केलेली आहे मित्रांनो, ते काढायचंय. आणि शेअर्स घ्यायचे असेल किंवा शेअर्स विकायचे असेल तर कोणत्या किमतीवर शेअरची खरेदी विक्री होती मित्रांनो, तर मार्केट व्हॅल्यूवर शेअरची खरेदी विक्री होते. तर या ठिकाणी पहिला प्रश्न म्हणजे जोसेफनं कंपनी ए मध्ये काही शेअर्स घेतला मित्रांनो. तर या ठिकाणी प्रश्न पहिल्याच उत्तर बघा, तर फॉर कंपनी ए, फॉर कंपनी ए. तर मित्रांनो 200 शेअर्स म्हणजे नंबर ऑफ शेअर्स किती आहेत, नंबर ऑफ शेअर्स किती मित्रांनो, 200 आहेत बघा. पुन्हा काय म्हणते, फेस व्हॅल्यू आणि पुढे काय म्हणते, प्रीमियम. तर ह्या कंपनी ए मधील आपल्याला मार्केट व्हॅल्यूची किंमत दिलेली नाही. तर सुरुवातीला आपला मार्केट व्हॅल्यूची किंमत काढावी लागते. त्याचं कारण की शेअरची खरेदी ही मार्केट व्हॅल्यूवर होते मित्रांनो. तर ह्या ठिकाणी बघा शब्द कोणता आलेला आहे, प्रीमियम. आणि आपल्याला ती कंडिशन माहिती आहे मित्रांनो, प्रीमियम शब्द कधी येतो, जेव्हा मार्केट व्हॅल्यू ही जास्त असते. कोणापेक्षा, फेस व्हॅल्यू पेक्षा. मार्केट व्हॅल्यू ही का असते, जास्त असते. या ठिकाणी दिलेले कोणते आहे बघा, जर फेस व्हॅल्यू 2 रुपये दिली मित्रांनो, तर
मार्केट व्हॅल्यू जर जास्त असेल मित्रांनो तर जास्त किती रुपयाने बघा 18 रुपयानं. तर ह्या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येते बघा 2 रुपये जर फेस व्हॅल्यू असेल 18 रुपयाने कशी आहे मित्रांनो मार्केट व्हॅल्यू कशी आहे जास्त आहे. त्या दोघांची बेरीज म्हणजे काय घ्यायचं 20 रुपये म्हणजे मार्केट व्हॅल्यू किती आहे 20 रुपये. तर मार्केट व्हॅल्यू बरोबर म्हणजे आपल्याला मार्केट व्हॅल्यू म्हणजे बाजारभाव काढायचा आहे मित्रांनो. तर मार्केट व्हॅल्यू बरोबर फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. तर फेस व्हॅल्यू किती आहे 2 रुपये प्लस घ्यायचं प्रीमियम किती आहे 18 रुपये. तर मार्केट व्हॅल्यू अशा प्रकारे 20 रुपये आलेली आहे. आणि कंपनी ए मधील गुंतवणूक करायचं असेल बघा टोटल इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए काढायचं असेल मित्रांनो तर काय घ्यायचं सूत्र बघा टोटल इन्व्हेस्टमेंट. तर सूत्र काय वापरायचं मित्रांनो नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. तर मित्रांनो नंबर ऑफ शेअर्स म्हणजे ए कंपनीमध्ये किती शेअर्स घेतलाय मित्रांनो 200 घेतलाय या ठिकाणी 200 लिहायचं. आणि मार्केट व्हॅल्यू ऑफ 1 शेअर किती मित्रांनो 20 आहे. तर या दोघांचा जो गुणाकार आहे मित्रांनो ती काय आहे कंपनी ए मधील एकूण काय इन्व्हेस्टमेंट मित्रांनो. तर 2चा पाडा 2 पर्यंत 2 दोन्ही 4 येथील 2 शून्य जसे असतात तसे पुढील 1 शून्य जसे असतात तसा म्हणजे कंपनी ए मध्ये जोसेफनं 200 शेअर्स घेण्यासाठी 4000 रुपये गुंतवणूक केलेली आहे. तर या ठिकाणी पुढील प्रश्न असा आहे मित्रांनो कंपनी बी मध्ये जोसेफनं किती रुपये गुंतवले आहेत बघा. कंपनी बी चे 45 शेअर्स घेतले आहेत मित्रांनो आणि एका शेअरचा बाजारभाव किती आहे 500 म्हणजे या ठिकाणी डायरेक्ट किंमत दिलेली आहे बघा मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे आणि शेअरची खरेदी जी आहे मार्केट व्हॅल्यूवर केली जाते. तर ह्या ठिकाणी फॉर कंपनी बी तर नंबर ऑफ शेअर्स किती आहेत मित्रांनो 45 व्हॅल्यू किती आहे मित्रांनो 500 रुपये. टोटल इन्व्हेस्टमेंट काढायचं आहे मित्रांनो म्हणजे कंपनी बी मधील काय काढू आपण इन्व्हेस्टमेंट. तर इन्व्हेस्टमेंट काढण्यासाठी इन्व्हेस्टमेंट इन कंपनी बी तर मित्रांनो त्या ठिकाणी काय घ्यायचं नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. तर मित्रांनो बी या कंपनी शेअर्स किती घेतलेले आहे 45 घेतलेले आहेत बघा आणि एका शेअरची मार्केट व्हॅल्यू किती आहे मित्रांनो 500 रुपये म्हणजे दोघाचा गुणाकार जे येईल बघा ती काय इन्व्हेस्टमेंट इन कंपनी बी. तर हे 2 शून्य जसे असतात तसे 5चा पाडा 5 पर्यंत 5 5 25 हातच्याले 2 5 20 2 22. तर अशा प्रकारे कंपनी बी मधील गुंतवणूक किती झालेली आहे 22,500. कंपनी ए मधील किती झालेली आहे 4000 रुपये. तर अशा प्रकारे मित्रांनो कंपनी सी मधील गुंतवणूक करा. तर कंपनी सी मधील गुंतवणूक करण्यासाठी फॉर कंपनी सी लिहायचं फॉर कंपनी सी. तर मित्रांनो कंपनी सी मध्ये नेमकं किती शेअर्स घेतले आहे बघा ठिकाणी एकच शेअर्स घेतला आहे आणि एका शेअरची मार्केट व्हॅल्यू किती आहे 10,540. तर कंपनी सी मधील गुंतवणूक करण्यासाठी तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही काय करा वर लिहा नंबर ऑफ शेअर्स 1 लिहायचं आणि मार्केट व्हॅल्यू किती आहे 10,540 आणि इन्व्हेस्टमेंट इन कंपनी सी लिहायचं असेल मित्रांनो नंबर ऑफ शेअर्स किती आहेत बघा बरं 1 आहे नंबर ऑफ शेअर्स 1 आणि एका शेअरची मार्केट व्हॅल्यू किती आहे 10,540. जर दोघाचा गुणाकार केल्यानंतर 10,540 एक 10,540 म्हणजे याचा असा अर्थ बघा जोसेफनं कंपनी सी मधील एकच शेअर्स खरेदी केलेला आहे आणि त्या एका शेअरची मार्केट व्हॅल्यू जी आहे मित्रांनो 10,540 होती आणि त्याची एकूण गुंतवणूक किती झाली आहे 10,540. तर आपल्याला शेवटी प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं मित्रांनो टोटल इन्व्हेस्टमेंट काढा म्हणलेलं आहे बघा टोटल इन्व्हेस्टमेंट. तर टोटल इन्व्हेस्टमेंट काढा म्हणलेलं आहे मित्रांनो तर जोसेफचं. तर मांडणी काय करा बघा कंपनी ए मध्ये किती रुपये गुंतवलेले आहेत बघा कंपनी ए मध्ये 4000 रुपये गुंतवलेले आहेत मित्रांनो. कंपनी बी मध्ये किती रुपये गुंतवलेले आहेत बघा तर 22,500 रुपये कंपनी बी मध्ये गुंतवले मित्रांनो आणि कंपनी सी मध्ये 10,540 रुपये गुंतवलेले आहेत मित्रांनो. जर एकूण जर बेरीज केल्याच्या नंतर जे उत्तर येईल ते काय असेल जोसेफनं एकूण इन्व्हेस्टमेंट केलेली असेल मित्रांनो. तर 0 ला 0 0 0 आणि 4 तर 4 येते मित्रांनो 5 आणि 5 10 ला 0 असते की त्याला 1 आला 1 आणि 4 5 5 आणि 2 7 मित्रांनो आणि 2 आणि 1 येईल 3. तर 37,040 रुपये जोसेफने त्या 3 कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली आहे. तर मित्रांनो पुढील प्रश्न काय म्हणतो बघा देशपांडे परचेस शेअर्स फेस व्हॅल्यू 5 रुपये ऍट अ प्रीमियम ऑफ ₹20 रुपये.
म्हणजे मित्रांनो या ठिकाणी प्रश्न काय म्हणलेला आहे बघा, देशपांडे या व्यक्तीने फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत 5 रुपये आणि ते शेअर्स कसे असतील मित्रांनो, प्रीमियम असतील. किती रुपयाने बघा, ठिकाणी 20 रुपयाने. प्रीमियम म्हणजे काय, जेव्हा मार्केट व्हॅल्यू ही शेअरची जास्त असेल मित्रांनो तेव्हा शब्द कोणता येतो, प्रीमियम येतो बघा. तर 20 रुपयाने काय असतील, प्रीमियम म्हणजे काय, फेस व्हॅल्यू पेक्षा मार्केट व्हॅल्यू कशी असते, जास्त असते मित्रांनो. पुढे काय म्हणले बघा, हाऊ मेनी शेअर्स विल शी गेट फॉर 20,000. तर म्हणजे 20,000 रुपयांमध्ये त्या व्यक्तीला किती शेअर्स मिळतील मित्रांनो. तर अतिशय प्रश्न सोपा आहे बघा. सुरुवातीला काय करायचं, शेअर्स खरेदी केले आहेत मित्रांनो. म्हणजे शेअर्स खरेदी असो किंवा विक्री असो, ही कोणत्या किमतीवर होते, तर शेअरची आठवण ठेवा मित्रांनो. शेअरची खरेदी विक्री फक्त आणि फक्त बाजारभाव किंवा मार्केट व्हॅल्यू होते मित्रांनो. आणि शेअरची खरेदी विक्री करण्यासाठी मार्केट व्हॅल्यू माहिती असणे आवश्यक आहे. सुरुवातीला शेअरची मार्केट व्हॅल्यू काढून घ्यावी लागेल मित्रांनो. तर फेस व्हॅल्यू किती म्हणलेला आहे, 5 रुपये. तर फेस व्हॅल्यू, शेअरची फेस व्हॅल्यू 5 रुपये म्हणलेला आहे. शेअर्स आपला कसा आहे मित्रांनो, ऍट प्रीमियम ऑफ 20 रुपीज. म्हणजे या ठिकाणी शेअर्स जे आहे मित्रांनो, कसं आहे मित्रांनो, प्रीमियमला आहे. किती रुपयाने आहे प्रीमियमला, 20 रुपयाने. आणि प्रीमियम शब्द असेल म्हणजे मार्केट व्हॅल्यू कशी असेल, जास्त असेल. आणि मार्केट व्हॅल्यू कोणापेक्षा जास्त बघा, या ठिकाणी फेस व्हॅल्यू पेक्षा मार्केट व्हॅल्यू जास्त आहे. आणि किती रुपयाने मित्रांनो, 20 रुपयाने. मार्केट व्हॅल्यू ह्या ठिकाणी, फेस व्हॅल्यू ह्या ठिकाणी. तर शब्द कोणता आलेला आहे, प्रीमियम शब्द आलेला आहे. प्रीमियम शब्द आल्याच्या नंतर मार्केट व्हॅल्यू कशी असते, जास्त असते. तर फेस व्हॅल्यू किती रुपये आहे, 5 रुपये. किती रुपये, 5 रुपये. तर मार्केट व्हॅल्यू ह्या 5 पेक्षा जास्त असते. पण किती रुपयाने मित्रांनो, 20 रुपयाने जास्त म्हणलंय बघा. म्हणजे 20 रुपयानं, म्हणजे दर्शनी किंमत 5 रुपये असेल, 20 रुपयानं बाजारभाव काय असते, जास्त असते. म्हणजे 20 आणि 5 काय मित्रांनो, दोघांची बेरीज 25. तर मार्केट व्हॅल्यू किती आली आहे, 25. सूत्राने काढायचं असेल बघा, असं लिहायचं, मार्केट व्हॅल्यू ही जास्त असते, फेस व्हॅल्यू प्लस घ्यायचं, प्रीमियम घ्यायचं मित्रांनो. ह्या ठिकाणी आठवण ठेवा बघा. काय मित्रांनो आठवण ठेवायची, शब्द प्रीमियम असेल तर दोघांची काय करायची, बेरीज. म्हणजे फेस व्हॅल्यूची प्रीमियमची काय करायचं, बेरीज किंवा काय ते मार्केट व्हॅल्यू. तर मार्केट व्हॅल्यू जशा तसे मित्रांनो, फेस व्हॅल्यू किती रुपये आहे बघा, 5 रुपये प्लस प्रीमियम किती आहे, 20 रुपये. जर दोघांची बेरीज केली असता 20 आणि 5 25, तर मार्केट व्हॅल्यू किती आली आहे बघा, 25. तर जर एका शेअरची मार्केट व्हॅल्यू ही 25 रुपये मित्रांनो असेल, तर 20,000 रुपयामध्ये शेअर्स किती मिळतील. तर ह्या ठिकाणी पैसे एकूण किती, एकूण रक्कम किती मित्रांनो, 20,000. म्हणजे 20,000 म्हणजे काय, टोटल इन्व्हेस्टमेंट. टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे 20,000 रुपये खर्च केल्यानंतर 25 रुपये एका शेअरची किंमत असेल, तर असे शेअर्स किती मिळतील मित्रांनो. हा प्रश्न काढायचा असेल बघा, तर टोटल इन्व्हेस्टमेंटचं सूत्र वापरायचं मित्रांनो. टोटल इन्व्हेस्टमेंट, टोटल इन्व्हेस्टमेंट, टोटल इन्व्हेस्टमेंट ही कशी करतात मित्रांनो, तर टोटल इन्व्हेस्टमेंट बरोबर नंबर ऑफ शेअर्स, नंबर ऑफ शेअर्स, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू ऑफ 1 शेअर. तर मित्रांनो टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, 20,000 रुपये म्हणजे काय, टोटल इन्व्हेस्टमेंट एकूण खर्च किती मित्रांनो, 20,000 रुपये खर्च आहे बघा. नंबर ऑफ शेअर्स माहिती नाही, जशाच लिहा मित्रांनो. नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू ऑफ 1 शेअर किती मित्रांनो, 25 बघा. हे काय होईल, गुणाकाराचं भागाकारामध्ये 20,000 भागिले 25. पुढे शिल्लक कोणतं मित्रांनो, नंबर ऑफ शेअर्स, नंबर ऑफ शेअर्स. तर 25 एक 25, 25 8 200, हे 200 जशास तसं मित्रांनो. तर 1 800 800, तर शेवटचं उत्तर मित्रांनो किती आलेलं आहे, 800 रुपये. म्हणजे जर मार्केट व्हॅल्यू 25 रुपये असेल मित्रांनो आणि 20,000 रुपयाचे आपल्याला शेअर्स घ्यायचे असेल, तर आपल्याला 800 शेअर्स हे मिळतील मित्रांनो. तर अशा प्रकारे या प्रश्न उत्तर संपलेलं आहे. तर मित्रांनो प्रॅक्टिस सेट 4.3 मधील प्रश्न दुसरा पाहिला बघा अशा प्रकारचा. म्हणजे शांतीलाल हॅज परचेस 150 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू किती म्हणते, 100 रुपये फॉर मार्केट व्हॅल्यू 120 रुपये. कंपनी हॅज पेड डिव्हिडंड ऍट 7%. देन फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन हिज इन्व्हेस्टमेंट. म्हणजे प्रश्न पूर्ण असा म्हणला मित्रांनो, तर शांतीलाल या व्यक्तीने 150 शेअर्स खरेदी केले आहेत मित्रांनो. पण 150 शेअर्स खरेदी करण्यासाठी त्याचे दर्शनी किंमत किती होते, 100 रुपये आणि मार्केट व्हॅल्यू किती मित्रांनो, 120 रुपये. तर कंपनीने त्याला शेअर्स खरेदी केल्यानंतर कंपनीने त्याला 7% डिव्हिडंड दिलेला आहे बघा. तर मित्रांनो काय काढायचं बघा, रेट ऑफ रिटर्न
आणि कंपल्सरी हा प्रश्न बोर्ड पेपरला आला तर 3 मार्काचा प्रश्न येतो मित्रांनो. तर सुरुवातीला रेट ऑफ रिटर्नचं काय करा मित्रांनो, सूत्र लक्षात ठेवा बघा. रेट ऑफ रिटर्नचं सूत्र मित्रांनो लक्षात ठेवा. रेट ऑफ रिटर्न, रेट ऑफ रिटर्न. तर सूत्र मित्रांनो असं आहे बघा ठिकाणी, रेट ऑफ रिटर्न काढण्यासाठी वर काय घ्यायचं, टोटल डिव्हिडंड, टोटल डिव्हिडंड इंटू 100 भागिले टोटल इन्व्हेस्टमेंट, टोटल इन्व्हेस्टमेंट. मित्रांनो हे म्हणजे काय, रेट ऑफ रिटर्न सूत्र. मित्रांनो सुरुवातीला काय करायचं, टोटल डिव्हिडंड. आणि डिव्हिडंड काढण्यासाठी काय करायचं मित्रांनो, पहिल्यांदा सुरुवातीला एका शेअरवर डिव्हिडंड काढायचं. आणि डिव्हिडंड हा कोणत्या किमतीवर काढला जातो हे मित्रांनो आठवण ठेवा बघा. डिव्हिडंड शब्द असेल, डिव्हिडंड हा नेहमी फेस व्हॅल्यूवर काढला जातो. डिव्हिडंड हा नेहमी फेस व्हॅल्यूवर काढला जातो. म्हणजे लाभांश हा नेहमी दर्शनी किमतीवर काढला जातो. सुरुवातीला एका शेअरचा लाभांश काढा किंवा एका शेअरचा डिव्हिडंड काढा मित्रांनो, आणि पुन्हा टोटल डिव्हिडंड काढा, पुन्हा टोटल इन्व्हेस्टमेंट काढल्याच्या नंतर पूर्ण किमती ह्या सूत्रात लिहायचं मित्रांनो आणि उत्तर काढायचं मित्रांनो. तर सुरुवातीला दिलेले काय बघा ठिकाणी, शांतीलालनं किती शेअर्स खरेदी केली होती मित्रांनो, तर 150 बघा. म्हणजे नंबर ऑफ शेअर्स, नंबर ऑफ शेअर्स किती मित्रांनो, 150 शेअर्स. एका शेअरची दर्शनी किंमत किती मित्रांनो, 100 रुपये. फेस व्हॅल्यू किती मित्रांनो, 100 रुपये. आणि मार्केट व्हॅल्यू किती म्हणते, 120. मार्केट व्हॅल्यू 120 रुपये. आणि कंपनी हॅज पेड डिव्हिडंड 7%. पर्सेंटेज चिन्ह असेल किंवा टक्केचं चिन्ह असेल मित्रांनो, रेट ऑफ डिव्हिडंड, रेट ऑफ डिव्हिडंड, रेट ऑफ डिव्हिडंड बरोबर 7%. रेट ऑफ रिटर्न काढण्यासाठी काय घ्यायचं मित्रांनो, टोटल डिव्हिडंड काढायचं. टोटल डिव्हिडंड हे फक्त पहिल्यांदा एका शेअरवर काढा मित्रांनो. तर ह्या ठिकाणी सूत्र लक्षात ठेवा बघा. डिव्हिडंड, डिव्हिडंड म्हणजे एका शेअरवर डिव्हिडंड काढत असतो मित्रांनो. डिव्हिडंड ऑन वन शेअर, डिव्हिडंड ऑन वन शेअर म्हणजे एका शेअरवर डिव्हिडंड काढण्यासाठी तर डिव्हिडंड हा नेहमी फेस व्हॅल्यूवर काढला जातो. फेस व्हॅल्यू इंटू रेट ऑफ डिव्हिडंड, रेट ऑफ डिव्हिडंड. तर मित्रांनो ह्या सूत्राचा वापर करायचा. पुन्हा बरोबरला बरोबर एका शेअरची दर्शनी किंमत किती आहे, 100 रुपये आहे मित्रांनो. गुणाकारामध्ये रेट ऑफ डिव्हिडंड, तर रेट ऑफ डिव्हिडंड किती आहे, 7%. वर 7 घ्यायचं भागिले 100. हे अंशातले 100 छेदामध्ये 100 मित्रांनो कट होतील बघा. पुन्हा शिल्लक किती आहे, 7 रुपये. म्हणजे एका शेअरवर डिव्हिडंड, एका शेअरवर डिव्हिडंड किती मित्रांनो, 7 रुपये. तर आपल्याकडे अशा प्रकारचे किती शेअर बघा, 150 शेअर्स. तर टोटल डिव्हिडंड, टोटल डिव्हिडंड बरोबर टोटल डिव्हिडंड काढण्यासाठी नंबर ऑफ शेअर्स घ्यायचे मित्रांनो. नंबर ऑफ शेअर्स, नंबर ऑफ शेअर्स, नंबर ऑफ शेअर्स इंटू एका शेअरचा डिव्हिडंड म्हणजे डिव्हिडंड ऑन वन शेअर, डिव्हिडंड ऑन वन शेअर्स. तर मित्रांनो या ठिकाणी नंबर ऑफ शेअर्स किती बघा ठिकाणी 150. नंबर ऑफ शेअर्स 150 आणि एका डिव्हिडंड ऑन वन शेअर, एका शेअरचा डिव्हिडंड किती आहे मित्रांनो, 7 रुपये. तर दोघाचा गुणाकार 7 0 0, 7 5 35. हातचे किती आहे मित्रांनो 3, 7 1 7 आणि 3 काय होते मित्रांनो 10. म्हणजे 1050 जे आहे टोटल डिव्हिडंड आलेला आहे. तर टोटल डिव्हिडंड या ठिकाणी काढण्यात आलेला आहे मित्रांनो. तर काढायचं कोणतं, टोटल इन्व्हेस्टमेंट. टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजेच काय, एकूण गुंतवणूक. गुंतवणूक म्हणजे काय, आपण एखादी वस्तू खरेदी करताना किती रुपये खर्च केले आहेत मित्रांनो. आणि वस्तू म्हणजे काय त्या ठिकाणी शेअर्स. तर शेअरची खरेदी ही मार्केट व्हॅल्यूवर मित्रांनो होते. तर शेअरची खरेदी ही मार्केट व्हॅल्यू होती मित्रांनो. मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे 120 रुपये. तर टोटल इन्व्हेस्टमेंट, टोटल इन्व्हेस्टमेंट मित्रांनो काढायचं असेल तर काय घ्यायचं, नंबर ऑफ शेअर्स, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू ऑफ वन शेअर. नंबर ऑफ शेअर्स किती मित्रांनो या ठिकाणी 150 आहेत, 150. नंबर ऑफ शेअर किती घ्यायचं मित्रांनो, 150 आहेत बघा. आणि एका शेअरचा बाजारभाव किंवा मार्केट व्हॅल्यू किती मित्रांनो या ठिकाणी 120 आहे. दोघाचा गुणाकार करा या ठिकाणी, इथला 0 तिथला 0, 2 0 या ठिकाणी लिहायचं मित्रांनो. तर 12चा पाडा 5 पर्यंत, 12 पंचे 60 ला 0. हातचे मित्रांनो किती आलेले आहे 6. 12 1 12 आणि जे हातच्या 6 आले मित्रांनो 12 6 18. तर ह्या ठिकाणी टोटल इन्व्हेस्टमेंट जी आलेली आहे ती 18,000 रुपये आलेली आहे बघा. रेट ऑफ रिटर्न बरोबर टोटल डिव्हिडंड इंटू 100 भागिले
टोटल इन्व्हेस्टमेंट बरोबरला बरोबर. टोटल डिव्हिडंड किती आहे 1050 रुपये. 1050 रुपये इंटू 100 भागिले मित्रांनो टोटल इन्व्हेस्टमेंट किती आलेली आहे 18,000 रुपये आलेली आहे बघा. म्हणजे दोघाचा जो गुणाकार भागाकार मित्रांनो होईल बघा ते आपलं काय असेल उत्तर असेल बघा. हे शेवटचा शून्य कटला, शेवटचा शून्य कटला, हे शून्य कटला, त्या ठिकाणी शून्य कटलेला आहे. पुन्हा हे शून्य कटला, शून्य कटलेला आहे. वर शिल्लक किती आहे बघा 105 105. खाली शिल्लक किती आहे 18 मित्रांनो. अंशामध्ये किती आहे 105, छेदामध्ये किती आहे 18. तर या दोन्ही संख्या कोणत्या संख्येच्या पाड्यात मित्रांनो 3च्या संख्येच्या पाड्यात बघा. कशामुळं तर 3ची कसोटी सर्वांना माहिती आहे. संख्येच्या अंकाच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या सर्व संख्येला 3 ने भाग जातो. 1 आणि 5 6, 6 म्हणजे अंकाची बेरीज केलेली आहे 6, 6 ला 3 न भाग जातो काय जातो मित्रांनो म्हणजे त्या संख्येला 3 न भाग जातो. आणि हे 3च्या पाड्यामध्ये बघा 1 आणि 8 9, 9 ही संख्या 3च्या पाड्यामध्ये आहे मित्रांनो. तर ह्या दोन्ही संख्येला 3 ने भाग जातो मित्रांनो. तर 3 संग 18, 3 संग 18, पुन्हा 3 त्रिक 9, एक शिल्लक मित्रांनो बनले किती 15 बघा. 3 5 15 म्हणजे अंशात किती आहे 35, छेदामध्ये किती आहे 6. तर शेवटचं उत्तर काढण्यासाठी मित्रांनो अंशामध्ये 35, छेदामध्ये किती आलेले आहे 6 बघा. 6चा पाडा मित्रांनो 30 पर्यंत. 6 1 6, 6 5 30 म्हणजे 35 तून 30 गेले. शिल्लक किती आहे मित्रांनो 5. 5 हे 6च्या पाड्यामध्ये नाही मित्रांनो. तर ह्या ठिकाणी डॉट द्या, डेसिमल द्या बघा. आणि त्या 5च्या पुढे काय वाढते मित्रांनो शून्य वाढला म्हणजे काय बनलं 50 बनलं. तर 6चा पाडा म्हणा 50 पर्यंत. 6 8 48 मित्रांनो. तर 50 तून 48 या ठिकाणी वजा करा. शिल्लक किती आहे 2 बघा. तर एकदा डॉट दिल्याच्या नंतर 6च्या पाड्यात पुन्हा 2 नाही तर पुन्हा शून्य वाढवा या ठिकाणी. 6चा पाडा 20 पर्यंत. 6 1 6, 7 2 12, 6 3 18. या ठिकाणी 6 3 18 मित्रांनो. पुढे काढायची आवश्यकता नाही बघा. डॉटच्या पुढील दोन संख्या काढा. आणि हे रेट ऑफ रिटर्न म्हणजे काय 5.83%. तर मित्रांनो प्रॅक्टिस सेट 4.3 मधील हा शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न काय म्हणतो बघा. इफ फेस व्हॅल्यू ऑफ बोथ शेअर इज सेम म्हणजे कंपनी ए आहे कंपनी बी आहे या दोन्ही कंपनीच्या जे शेअरची दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू मित्रांनो जी आहे बघा फेस व्हॅल्यू ही कशी आहे बघा सारखी आहे मित्रांनो. म्हणजे ए ची आणि कंपनी बी या दोन्ही कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू कशी आहे मित्रांनो समान आहे किंवा सारखी आहे बघा. देन विच इन्व्हेस्टमेंट आउट ऑफ द फॉलोइंग इज मोर प्रॉफिटेबल खालीलपैकी कोणत्या कंपनीतील गुंतवणूक ही नफा मिळवून देणारी किंवा प्रॉफिटेबल आहे मित्रांनो ती काढायचं बघा. तर हा प्रश्न मित्रांनो अशा प्रकारचा प्रश्न आला तर ह्या कंपनीचा रेट ऑफ रिटर्न काढायचा. पुन्हा त्या कंपनीचा रेट ऑफ रिटर्न काढायचा. ज्या कंपनीचा रेट ऑफ रिटर्न मित्रांनो जास्त असेल बघा त्या कंपनीमध्ये आपली जी इन्व्हेस्टमेंट करता त्या ठिकाणी आपल्याला नफा जास्त मिळतो मित्रांनो. एक्झाम्पल सांगायचं असेल मग मित्रांनो बघा एक ए बँक आहे एक बी बँक आहे बघा. तर ए आणि बी या दोन्ही बँकेमध्ये आपण काहीतरी रक्कम गुंतवलेली आहे. तर ए ही बँक आपण रक्कम गुंतवल्याच्या बदल्यामध्ये 5 रुपये टक्के 5% हा व्याज देईल मित्रांनो. आणि ही बँक काय मित्रांनो 8% ही व्याज देईल. तर ज्याची टक्केवारी जास्त असेल मित्रांनो त्याचे व्याज काय मिळेल बघा जास्त मिळेल. म्हणजे आपण जी रक्कम गुंतवल्या दोन्ही बँकेमध्ये त्यापैकी बी या बँकेची व्याजाची टक्केवारी जास्त आहे. म्हणजे ह्या कंपनीमध्ये किंवा ह्या बँकेत ठेवलेली रक्कम ही आपल्याला जास्त फायदा मिळवून देणारी आहे बघा. म्हणजे काय करायचं मित्रांनो ज्या कंपनीचा रेट ऑफ रिटर्न जास्त असेल त्या कंपनीतील गुंतवणूक ही फायदेशीर असेल. तर काय करायचं मित्रांनो या कंपनीचा रेट ऑफ रिटर्न बी या कंपनीचा रेट ऑफ रिटर्न. आणि रेट ऑफ रिटर्न करण्यासाठी सूत्र मित्रांनो माहिती आहे बघा. रेट ऑफ रिटर्न बरोबर टोटल डिव्हिडंड इंटू 100 भागिले टोटल इन्व्हेस्टमेंट. तर रेट ऑफ रिटर्न करण्यासाठी काय पाहिजे टोटल डिव्हिडंड माहिती पाहिजे आणि टोटल इन्व्हेस्टमेंट माहिती पाहिजे. तर टोटल डिव्हिडंड काढायचं असेल मित्रांनो तर डिव्हिडंड त्या ठिकाणी शेअरची संख्या कुठे दिलेली नाही बघा. तर एका शेअर्सवर जेवढा नफा मिळतो मित्रांनो किंवा रेट ऑफ रिटर्न मिळते तेच काय मिळते सर्व शेअर्स मित्रांनो. तर एकच शेअर्स या ठिकाणी काय समजायचा एकच शेअर्स आहे आणि एका शेअर्सवर काय मित्रांनो रेट ऑफ रिटर्न काढायचा आहे. आणि रेट ऑफ रिटर्न काढायचं सूत्र कोणतं आहे टोटल डिव्हिडंड इंटू 100 भागिले टोटल इन्व्हेस्टमेंट. आणि डिव्हिडंड काढायचं असेल तर फेस व्हॅल्यू माहिती असणे आवश्यक आहे. तर ह्या ठिकाणी काय म्हणते बघा दोन्ही कंपनीचा फेस व्हॅल्यू ऑफ बोथ शेअर्स इज काय म्हणते सेम. दोन्ही कंपनीची फेस व्हॅल्यू किती मित्रांनो सेम आहे. मग फेस व्हॅल्यू सेम म्हणजे काय करा फेस व्हॅल्यू माहिती नाही
तर ह्या कंपनीची फेस व्हॅल्यू 100 पकडा मित्रांनो आणि त्या कंपनीची फेस व्हॅल्यू काय करा 100 पकडा. जर असा प्रश्न मित्रांनो फेस व्हॅल्यू समान आहे तर 100 रुपये या ठिकाणी समजायचं बघा. तर ह्या कंपनीची फेस व्हॅल्यू किती मित्रांनो 100 रुपये आहे आणि त्या कंपनीची फेस व्हॅल्यू किती मित्रांनो 100 रुपये आहे. आता पुढील गणित स्वरूप बघा. तर ह्या ठिकाणी डिव्हिडंड काढायचं म्हणलं तर डिव्हिडंड काढा. डिव्हिडंड हा कोणत्या किमतीवर काढला जातो मित्रांनो, तर डिव्हिडंड हा फेस व्हॅल्यूवर काढला जातो आणि फेस व्हॅल्यू किती मित्रांनो 100 रुपये बघा गुणिले रेट ऑफ डिव्हिडंड. तर रेट ऑफ डिव्हिडंड किती या ठिकाणी 16%. तर ह्या ठिकाणी 16% मित्रांनो ह्या ठिकाणी टक्के चिन्ह काढायचं भागिले किती लिहायचं 100. 80 100 100 ह्या ठिकाणी कटले बघा उरलं किती फक्त 16 रुपये. तर या ठिकाणी डिव्हिडंड जे आलेलं आहे 16 रुपये आलेलं आहे. आता काय करायचं मित्रांनो टोटल इन्व्हेस्टमेंट. या ठिकाणी मी सविस्तर सूत्र लिहिणार नाही मित्रांनो. कशामुळं या ठिकाणी फळा कसा आहे मित्रांनो लहान आहे बघा पूर्ण गणित बसणार नाही यावर. तर तुम्ही या ठिकाणी पेपरला पूर्ण सूत्रासोबत लिहा. तर डिव्हिडंड किती आलेलं आहे 16 रुपये. तर काढायचं आपला टोटल इन्व्हेस्टमेंट. तर टोटल इन्व्हेस्टमेंट काढण्यासाठी सूत्र मित्रांनो कोणतं आहे नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. नंबर ऑफ शेअर्स म्हणजे काय घ्यायचं मित्रांनो त्या ठिकाणी नंबर ऑफ शेअर्स दिलेला नाही काय करायचं 1 पकडायचं गुणाकारामध्ये. मार्केट व्हॅल्यू ऑफ 1 शेअर किती रुपये मित्रांनो 80 रुपये. तर या ठिकाणी 80 1 80 म्हणजे त्या कंपनीमधील डिव्हिडंड हे 16 रुपये मिळाले आहे मित्रांनो एका शेअर्सवर आणि टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे 80 रुपये. तर काय काढायचंय रेट ऑफ रिटर्न. तर रेट ऑफ रिटर्न काढण्यासाठी सूत्र प्रत्येकाला माहिती आहे. रेट ऑफ रिटर्न बरोबर टोटल डिव्हिडंड इंटू 100 भागिले टोटल इन्व्हेस्टमेंट. टोटल इन्व्हेस्टमेंट मित्रांनो तर किंमत टाकून द्या बघा. टोटल डिव्हिडंड 16 रुपये आलेले आहे गुणिले 100 भागिले टोटल इन्व्हेस्टमेंट 80 रुपये आलेले मित्रांनो. तर 16 1 16 16 5 80 5 1 5 5 2 10 शून्याला 0 1 1 1 1 20 20 म्हणजे शेवटी रेट ऑफ रिटर्न किती मित्रांनो 20% आलेलं आहे. तर अशाच प्रकारे त्या कंपनीचं करणार होतं मित्रांनो रेट ऑफ रिटर्न. रेट ऑफ रिटर्न करण्यासाठी सुरुवातीला डिव्हिडंड काढा मित्रांनो. तर डिव्हिडंड काढायचा असेल तर डिव्हिडंड हा कोणत्या किमतीवर काढला जातो तर डिव्हिडंड हा फेस व्हॅल्यूवर काढला जातो आणि फेस व्हॅल्यू किती मित्रांनो 100 रुपये इंटू रेट ऑफ डिव्हिडंड. तर ह्या कंपनीचा रेट ऑफ डिव्हिडंड किती आहे 20% म्हणजे 20 भागिले 100. या ठिकाणी 80 100 काय मित्रांनो कमी झाले बघा शिल्लक किती आहे 20 रुपये म्हणजे ह्या कंपनीचा डिव्हिडंड किती आलेला आहे 20 रुपये. पुन्हा काढायचं कोणतं टोटल इन्व्हेस्टमेंट. टोटल इन्व्हेस्टमेंट काढायचं म्हणलं इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय मित्रांनो खरेदी करणं. खरेदी करणं म्हणजे काय पैसे खर्च करणं. पैसे खर्च शेअर्स घेण्यासाठी पैसे खर्च करणं म्हणजे त्या शेअरचे मार्केट व्हॅल्यूवर पैसे खर्च करणं मित्रांनो. टोटल इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट ही कोणत्या किमतीवर काढली जाते तर इन्व्हेस्टमेंट ही बाजारभावावर किंवा मार्केट व्हॅल्यूवर काढली जाते मित्रांनो. त्या ठिकाणी नंबर ऑफ शेअर दिलेलं नाही काय समजायचं 1 समजायचं गुणाकारामध्ये. मार्केट व्हॅल्यू ऑफ 1 शेअर किती मित्रांनो 120. तर ह्या ठिकाणी 120 1 120 रुपये. तर टोटल इन्व्हेस्टमेंट किती आलेली आहे 120 रुपये. सूत्र माहिती आहे रेट ऑफ रिटर्न बरोबर टोटल डिव्हिडंड इंटू 100 भागिले टोटल इन्व्हेस्टमेंट. तर टोटल डिव्हिडंड किती आलेलं आहे मित्रांनो 20 रुपये आलेलं आहे गुणाकारामध्ये 100 जशाच लिहून टाका. टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे मित्रांनो 120 रुपये. त्या ठिकाणी भागाकार करत बघा हे 0 कमी झाला 0 कमी झाला वरील किती आहे बे 1 बे बेसकम 12. तर वरील शिल्लक किती आहे मित्रांनो 100 फक्त शिल्लक आहे बघा भागिले किती आहे 6. जर 6 ने 100 ला भागला असता 6 1 6 6 1 6 10 तून 7 गेले उरले किती मित्रांनो 4 बघा. तर किती बनलं 40 बघा 6 चा पाडा 40 पर्यंत 6 6 36 त्या 40 तून 36 मित्रांनो कमी करा शिल्लकांमध्ये किती मित्रांनो 100 भागिले 6. जर 6 1 6 6 1 6 तर 6 कमी करा शिल्लक किती आहे 4. जर या ठिकाणी 4 जर लिहिली असता मित्रांनो किती त्या संख्या झाली 40 झाली बघा. तर 6 चा पाडा 40 पर्यंत 6 6 36 तर 40 तून 36 कमी करा उरले किती 4. ही 4 जी संख्या शिल्लक आहे बघा बाकी 4 आहे बघा 6च्या पाड्यात नाही. मग काय करा या ठिकाणी डॉट द्या पुढे 0 वाढवा. पुन्हा काय होईल बघा ठिकाणी 6चा पाडा 40 पर्यंत 6 6 36 पुन्हा 6 6 36 अशा प्रकारे संख्या मित्रांनो. या कंपनीमध्ये जर गुंतवणूक केली असता
रेट ऑफ रिटर्न किती मिळालेला आहे 20 रुपये आणि ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली असता रेट ऑफ रिटर्न किती आहे 16 रुपये. तर अशा प्रकारे मित्रांनो ज्या कंपनीचा रेट ऑफ रिटर्न जास्त असेल त्या कंपनीमध्ये काय आपली गुंतवणूक जर ठेवली असाल तर त्या ठिकाणी आपल्याला नफा मिळतो मित्रांनो. मग ह्या ठिकाणी काय करा, कंपनी ए मधील रेट ऑफ रिटर्न 20 रुपये आहे, कंपनी बी मधील रेट ऑफ रिटर्न किती मित्रांनो 16 किंवा जवळपास 16.5 किंवा 17% आहे मित्रांनो. तर 20% जास्त की 17% जास्त, 20% जास्त आणि 20% जास्त म्हणजे रेट ऑफ रिटर्न ज्या कंपनीचा जास्त असेल मित्रांनो ती कंपनी आपल्याला काय मिळते, फायदा करून देणारी असते मित्रांनो. तर ह्या ठिकाणी लिहायचं मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए इज मोर प्रॉफिटेबल. इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए इज मोर प्रॉफिटेबल. तर अशा प्रकारे मित्रांनो 4.3 हा भाग संपलेला आहे. जर हा प्रश्न किंवा हा भाग समजला असेल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि